नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? शासनाच्या निर्णयामुळं 12वीच्या परीक्षा पुढे ढकलल्याच आहे. कोविड-19चा प्रादुर्भाव वाढल्यामुळं आपण सगळेच चिंतातूर आहोत. पण घाबरण्याचं कारण नाही. लवकरच हेही संकट टळून जाईल आणि 12वीच्या परीक्षाही अगदी सुंदरतेने पार पडतील. पण आपल्याला सुट्टी मिळालेली आहे. या सुट्टीचा सदुपयोग म्हणून आपण घरी बसल्या आपण जो 12वीचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे, त्या अभ्यासक्रमाचा आपण आढावा घेत सराव करूया, जेणेकरून तुमचाही अभ्यास होईल आणि तुम्हाला परीक्षेमध्ये भरघोस असं यश मिळेल. आपल्यासाठी HSC बोर्डाने काही सरावासाठी काही प्रश्न दिले आहेत, काही क्वेश्चन बँक दिलेले आहेत. अगदी त्याच पद्धतीने मी त्यांचा वापर करून तुम्हाला MCQ आहेत, 1 मार्काचे क्वेश्चन आहेत, 2 मार्काचे क्वेश्चन आहेत, 3 मार्काचे क्वेश्चन आहेत, 4 मार्काचे क्वेश्चन आहेत. आपण तुमच्या सोयीनुसार आपण प्रत्येक टॉपिकनुसार मी तुमच्यासाठी 1 मार्काचे व्हेरी शॉर्ट आन्सर आपण बघणार आहोत आणि त्याचा सरावही आपल्याला होईल आणि परीक्षेला यातीलच काही येण्याची शक्यता नाकारता येत नाही. चला तर आपण ते क्वेश्चन कसे आहेत, त्याचे आन्सर कसे लिहिता येईल आपण पाहूया. चला तर मग आज नव्याने आपण प्रत्येक टॉपिकनुसार व्हेरी शॉर्ट आन्सर कसे लिहायचे हे आपण पाहूया. एखाद्या मार्काचं उत्तर आपण कसं लिहायला पाहिजे हेही तुम्हाला मी सांगणार आहे आणि त्यासाठी मी पहिला टॉपिक निवडलेला आहे, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. चला तर मग पहिला क्वेश्चन कोणता आहे ते बघूया. फर्स्ट क्वेश्चन असा आहे, राईट द IUPAC name of the following compound बानो यामध्ये पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही IUPAC नाव द्यायचं. IUPAC म्हणजे काय? इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री ही ऑर्गनायझेशन आहे. त्याने काय केलं, क्वेश्चन असा आहे, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड. म्हणजे कंपाऊंड असं तुम्हाला दिलेलं आहे. कंपाऊंड बघा बानो, हे कंपाऊंड असं आहे, इथं BR आहे आणि सगळे विशेष म्हणजे म्हणून इंटेक्स मधले क्वेश्चन आहेत, त्यामुळे पुस्तक तुम्हाला काळजीपूर्वक वाचावं लागेल. ह्याचं कॉमन नेम बघितलं पाहणं, ह्याचं कॉमन नेम काय आहे? हे बेंझिन आहे आणि हे ब्रोमिन आहे, तर याचं नाव आहे, कॉमन नेम आहे बेंझिल ब्रोमाइड. मग मला प्रश्न काय विचारलाय पहिला बघा, मी कॉमन नेम सांगितलं बेंझिल ब्रोमाइड, पण इथं IUPAC नाव विचारलंय. IUPAC नेम काय आहे? तर इथं ब्रोमिन आहे, इट इज कॉल्ड एज अ ब्रोमो, हे फिनिल आहे आणि हे मिथिन आहे. मग काय लिहायचंय बघा, तर इथे कार्बन आहे, विशेष म्हणजे कार्बन आहे. मग काय लिहिले बघा, मी इथं नाव आहे ब्रोमो, हे बेंझिन म्हणजे फिनिल रिंग, ब्रोमो फिनिल आणि एक कार्बन आहे म्हणजेच मिथेन. बघा मला काय सांगितलं मी, एकच क्वेश्चन एकच आहे, 1 मार्काला एक क्वेश्चन आहे, पण तुम्हाला काय विचारलंय, राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग कंपाऊंड असं स्ट्रक्चर दिलेलं आहे. हा इंटेक्स मध्ये पहिल्याच पानावरचा क्वेश्चन आहे. बेंझिल ब्रोमाइड याचं कॉमन नेम आहे आणि मग त्याचं IUPAC नाव द्यायचं, कसं द्यायचं, हे ब्रोमो आहे, फिनिल आहे, मिथेन आहे, ब्रोमो फिनिल मिथेन. इट इज द करेक्ट आन्सर ऑफ दिस कंपाऊंड. समजलं ना? येस, डू यू अंडरस्टँड? यू कॅन बेटर अंडरस्टँड. दुसरा क्वेश्चन कसा आहे बघा, क्वेश्चन नंबर 2 काय विचारलंय बघा, राईट द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. आता रिएक्शन दिलेली आहे, आपण सोडवायचे आहे. बघा हे आहे पहिली रिएक्शन काय आहे बघा, यामध्ये हे सायक्लोहेक्सेन आहे, इथं मी इन जोडलेलं आहे आणि इथं CH3 आहे. मग यावर काय केले, रिॲक्ट्स विथ HBr, याच्यावर HBr चा मारा केला, हायड्रोजन ब्रोमाइड. काय होतं बघा, यामध्ये याचे प्रोडक्ट विचारलाय, राईट द मेजर प्रोडक्ट ऑफ द फॉलोइंग रिएक्शन. या रिएक्शनचा मेजर प्रोडक्ट काय आहे? तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होत असलं आपण बघणं गरजेचं आहे. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा H इथं मर्ज होतो
आणि हा Br इथं येतो. म्हणजे काय होतं बघा, यामध्ये आन्सर जे आहे हे आन्सर अतिशय सोपं आहे. फक्त काळजीपूर्वक बघायचं. इथं Br आला आणि इथं CH3. म्हणजे ही जी रिंग आहे ह्या हायड्रोजनमुळे ही बॉन्ड निघून गेला. मग याचं नाव काय झालं? हे तर सायक्लोहेक्झेन आहे, वरचं ब्रोमिन आणि मिथिल जोडलेलं आहे. मग यामध्ये काय म्हणलं बघा, इथं वन ब्रोमो वन मिथिल राहिले शिल्लक काय? सायक्लोहेक्झेन. दुसरं उदाहरण यातच बी एक उदाहरण आहे बघा. कोणतं उदाहरण आहे बघा, हे रिंग अशा पद्धतीची रिंग आहे आणि इथं जो आहे इथं डबल बॉन्ड आहे, CH2 आहे. आणि काय केलं इथं, इट रिॲक्ट्स विथ HBr. काय होत असेल पुन्हा एकदा सांगतो. काय होणार बघा, एक H इथं आला आणि हा Br काय केलं, परत जॉईन झाला. म्हणजे काय झालं, स्ट्रक्चर जे आहे हे स्ट्रक्चर आपल्याला सेमच मिळालं. म्हणजे काय केलं बघा, इथं Br आला आणि इथं CH3. नाव माहित आहे, काय नाव आहे? वन ब्रोमो वन मिथिल सायक्लोहेक्झेन. डू यू अंडरस्टँड? येस, यू कॅन बेटर अंडरस्टँड. आपण तिसरा क्वेश्चन बघूया. आपण तिसरा क्वेश्चन काय बघा, राईट IUPAC नेम of the product B in the following reaction sequence. बघा काय म्हणलं, एक रिॲक्शन दिली आहे, आपण प्रोडक्ट शोधायचा. पहिल्यांदा रिॲक्शन काय आहे बघा, C2H5OH it reacts with NaBr H2SO4. it gives answer A. then which one reacts with NaI? it gives product B. तर काय केलं बघा पाहणं, तर हिचं नाव इथिल अल्कोहोल आहे. या इथिल अल्कोहोल आपण काय करायचं आहे, HBr चा मारा करायचा आहे. म्हणजे इट रिॲक्ट्स विथ HBr, आपला A मिळेल. मग A सोडियम आयोडाइड बरोबर रिॲक्ट केली जाईल, त्यापासून B मिळेल. मग आपण IUPAC नेम पुढच्या बीचं आपल्याला बघता येईल. मग रिॲक्शन पहिला कशी आहे पहिला बघूया. C2H5OH नेम ऑफ द कंपाउंड इथिल अल्कोहोल or ethyl alcohol reacts with HBr in presence of NaBr and H2SO4. काय होतं बघा पाहून, यातून काय निघून जातं बघा, हा H2O निघून जातो, H2O. मग काय राहतं शिल्लक, हा Br इथं आला म्हणजेच C2H5Br. ह्याचं नाव आहे इथिल ब्रोमाइड. ह्याचा IUPAC नेम आता सांगतो, ब्रोमोइथेन. which one reacts with NaI? What happen when alkyl halide reacts with sodium iodide? it gives ethyl iodide. this reaction called as a Finkelstein reaction. ह्याला काय म्हणायचं आहे, ज्यावेळेला सोडियम आयोडाइड बरोबर इथिल ब्रोमाइड रिॲक्ट होतं आणि त्यापासून इथिल आयोडाइड तयार होतं. ही रिॲक्शन जी आहे ही रिॲक्शन कुठल्या आहे, फिनकेल्स्टेन रिॲक्शन असं म्हटलं गेलं. मग काय होतं, निघून काय बाजूला जातं बघा, हा NaBr बाजूला गेला आणि राहिल्या शिल्लक काय बघा, C2H5I प्लस NaBr. मग ह्याचा IUPAC नेम सांगायचं आहे. काय म्हटलं, नेम बी प्रोडक्ट IUPAC नेम. ह्या आयोड आहे म्हणजेच आयोडीन म्हणजेच आयोडो आणि दोन कार्बन आहेत म्हणजेच आयोडो इथेन. इट इज IUPAC नेम. लक्षात राहू द्या काय सांगितलं बघा, when ethanol reacts with HBr in presence of NaBr it gives ethyl bromide
IUPAC name bromoethane. Which one reacts with sodium iodide? Means a Finkelstein reaction. It gives a ethyl iodide, means iodoethane, means iodoethane. This is the most important reaction. बरं, शेवटचा चौथा क्वेश्चन मी बघणार आहे. काय क्वेश्चन बघा या टॉपिक मधला. Name the reagent. Name the reagent used to convert alkyl halide to ester. पण चौथी आणि शेवटचा प्रश्न आहे 1 मार्कासाठी या टॉपिक मधला. नेम द रिएजंट यूज टू कन्वर्ट अल्किल हलाइड टू ईस्टर. पहिल्यांदा म्हणून काय करायचं, आपल्याला रिएक्शन बघूया, मग कोणता रिएजंट वापरला जातो हे आपल्याला कळेल. मी काय करणार आहे, अल्किल हलाइड बघा यामध्ये इट इज अल्किल हलाइड. वेन अल्किल हलाइड रिएक्ट्स विथ AgOCOR, it is a alkyl halide. It is a silver salt of carboxylic acid. मग काय होतं बाळांनो, बघा यामध्ये काय होत असेल तर निघून काय जातं, हा सिल्वर काय करतो, AgX ला घेऊन जातो. म्हणजे निघून सिल्वर हालाइड गेलं निघून. मग राहिला शिल्लक काय बघा, तर फॉर्मेशन ऑफ ईस्टर. हाऊ, लुक हियर, RCOOR डॅश, इट इज अ ईस्टर. तुम्हाला प्रश्न काय विचारलाय, नेम द रिएजंट यूज टू कन्वर्ट अल्किल हालाइड टू ईस्टर. The most important factor is a silver salt of carboxylic acid. It is the most important reagent used to convert alkyl halide to ester. So what is the answer? Answer, look here, the reagent used to convert alkyl halide to ester is RCOOAG. It is the silver salt of carbonic acid. It is a silver salt of carboxylic acid. It is the most important reagent, also called as a carboxylate. So once again, look here, the name of the reagent which is used to convert alkyl halide to ester is the silver salt of carboxylic acid. Do you understand? Yes, you can better understand. तुम्हाला 4 प्रश्नांची उत्तर कशी लिहायची एका मार्कासाठी तुम्हाला मी सांगितलं. आता तुम्हाला मी 3 क्वेश्चन देणार आहे एका मार्कासाठी. चला मग 3 प्रश्न तुम्हाला देणार आहे, ते लिहून घ्या पटकन. 1 write the correct decreasing order of boiling point for bromomethane, chloromethane, dibromomethane, and last bromoform. दूसरा क्वेश्चन आहे
ही रिॲक्शन सोडवायची आपण, ही रिॲक्शन सोडवायची आहे. सायक्लोहेक्झेनॉल प्लस SOCl2 व्हॉट हॅपन लिहायचं आहे. आणि तिसरी रिॲक्शन आहे, तिसरी रिॲक्शन C2H5I प्लस Mg इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर, इन प्रेझेन्स ऑफ ड्राय इथर व्हॉट हॅपन. इथं काय होतं ते लिहायचं. हे जे सिक्वेन्स आहेत, हे 3 प्रश्नांची उत्तरं मला सविस्तरपणे मला पाठवून द्याल अशी अपेक्षा आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला जरूर कळवा. आणि मी असेच नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी टाकणार आहे. असेच प्रत्येक टॉपिकनुसार मी व्हेरी शॉर्ट आन्सर, एका वाक्यात उत्तरेला कशी लिहायची या संबंधित मी सगळे टॉपिक कव्हर करणार आहे. आणि त्यासाठी माझे हा जे व्हिडिओ आहेत हे व्हिडिओ जरूर पहा. काही शंका असतील मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवाव्यात. तुमच्या शंकांचं निरसन केलं जाईल. आणि चला तर मग उद्या पुन्हा एकदा आपण नव्यानं नवा टॉपिक घेऊन नवे शॉर्ट आन्सर टाईप क्वेश्चन घेऊन तुमच्या समोर येणार आहेत. तोपर्यंत मी तुमचा निरोप घेतोय. धन्यवाद.